सगळेच जण तर धावतोय आपण, कोणी पैशाच्या मागे, कोणी करिअरच्या, कोणी नात्यांच्या मागे. कधीतरी शांत बसून स्वतःला विचारलंय का हो, की हे जे मी मिळवतोय ते खरंच मला हवंय, की शेजारच्याकडं आहे म्हणून, मित्रांनी केलं म्हणून, समाजात प्रतिष्ठा मिळेल म्हणून मी हे सगळं काही करतोय? जगात काय हवंय हे ओळखणं खूप सोपं आहे, पण स्वतःला काय हवंय हे ओळखण्यासाठी आहे ना, एक कॉन्शियसनेस पण लागतो आणि हिंमत पण लागते. आज आपण मनशक्ती नेटवर्कच्या या भागात आपली स्वतःची खरी गरज कशी ओळखायची हे पाहूयात. त्याच्यासाठी काही प्रॅक्टिकल पद्धती पण बघूयात. आपल्या डोक्यामध्ये ना 2 प्रकारचे आवाज असतात. एक आपले इंटरनल नॉईज म्हणजेच आपला स्वतःचा अंतरात्मा, आणि दुसरा असतो तो एक्सटर्नल नॉईज म्हणजे आपले आई वडील, मित्र, सोशल मीडिया आणि बाकी सगळा इन्फ्लुएन्स. आपल्याला नक्की काय हवं हे आपण का ओळखू शकत नाही बरं? तर सायकोलॉजीनुसार आपण आहे ना सोशल व्हॅलिडेशनच्या सापळ्यात अडकलो. आपल्याला स्वतःच्या आनंदापेक्षा आहे ना इतरांच्या नजरेमधील आपलं यश आपल्याला जास्त महत्त्वाचं वाटतं. जेव्हा तुम्ही लोकांचे आवाज बंद करता तेव्हाच तर तुम्हाला स्वतःचा आवाज ऐकू येईल ना. आता स्वतःला ओळखण्याचे 4 स्टेप्स काय आहेत? एक तर नाही म्हणायला शिका. ज्या गोष्टी करताना तुम्हाला आतून असं एनर्जी वाटत नाही, उत्साह वाटत नाही, कळतंय ती गोष्ट हातात घेतली की लगेच कसं तरी होतं, त्या गोष्टींना नकार द्यायला शिका. जेव्हा तुम्ही चुकीच्या गोष्टींना नाही म्हणता त्यावेळेस तर खऱ्या गोष्टींसाठी हो म्हणायला जागा तयार होईल ना. दुसरं, एकटेपणाचा सराव करा, प्रॅक्टिस करा. म्हणजे दिवसातील 15 मिनिटं आहेत ना मोबाईल शिवाय कोणाशी न बोलता शांत बसता. म्हणजे असं खिडकीत उभं राहून फक्त ऑब्झर्व जरी करत राहिलत ना तरी सुद्धा चालेल. तुमचं मन भरकटतंय, भरकटू द्या. वेगवेगळे विचार येत आहेत, वेळू द्यात. हळूहळू तुम्हाला कळेल की तुमच्या विचारांकडे, तुमच्या विचारांची दिशा काय, कोणत्या विचारांकडे तुमचं मन सारखं वारंवार जात आहे. ओके. तिसरं, रिग्रेटचा विचार करा. स्वतःला विचारा की जर फक्त माझ्याकडे बाबा 6 महिने उरलेले असतील, जर मी आज करतोय तेच करेन का? शेवटच्या काही दिवसांमध्ये मी कसं जगायला आवडेल मला? या पद्धतीने स्वतःला प्रश्न विचारा. ते तुमच्या खऱ्या म्हणजे तुमच्या आवडींकडे तुम्हाला घेऊन जाईल. पैसे बाजूला ठेवून विचार करा. जर जगामध्ये पैशाची गरज नसती तर, म्हणजे तुम्हाला पर्सनली पैशाची गरज नसती तर तुम्ही सकाळी उठून काय केलं असतं बरं? ते काम तुमची खरी आवड असू शकतं बरं का. हे एकदा क्रॉसचेक नक्की करा. थोडक्यात काय तर स्वतःला काय हवं आहे हे ओळखणं ही एक प्रोसेस आहे आणि ती एका दिवसात पूर्ण नाही होणार आहे. पण ज्या दिवशी तुम्हाला उत्तर सापडेल ना त्या दिवशी तुमच्या आयुष्यातला संघर्ष संपून खरा प्रवास सुरू होईल. दुसऱ्याच्या आयुष्याची झेरॉक्स कॉपी बनण्यापेक्षा स्वतःची ओरिजिनल डेफिनेटली छानच राहणार आहे. तुम्हाला तुमचं उत्तर मिळतंय का? या प्रॅक्टिकल टिप्स वापरून जर मिळालं तर कमेंटमध्ये नक्की सांगा. स्वतःला ओळखा, स्वतःसाठी जा.